संसारा उठा वेग करा, शरण जाबुदारा पांडुरंगा. देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. देता देवविता, नेता नेवविता, येथे याची सत्ता काय आहे. देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. निमित्ताचा धनी केला असे प्राणी, माझे माझे म्हणून व्यर्थ गेला. देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. तुका म्हणे कारे नाशिवंतासाठी, देवासवे अटी पाडितसे. देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. महायोग पीठे तटे भीमरथ्याम, वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रैः. समागत्य तिष्ठन् तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. वार करी संतांच्या, वार करी संतांच्या, वार करी संतांच्या, वार करी संतांच्या, वार. आली या संसारा उठा वेगी करा, शरण जाऊ दारा पांडुरंगा. देह हे काळाचे, धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन सभेकरिता आपल्या समोर निवडलेला, गायलेला, उद्धृत केलेला हा अभंग अनंत कोटी ब्रह्मांड नायक षड्गुणैश्वर्य संपन्न राजाधिराज भगवान श्री पांडुरंगराय परमात्म्याच्या एकविधतेचं लेणं ज्यांनी आपल्या अंगी बाणवलेलं आहे, परिधान केलेलं आहे. नवे नवे भक्ती या क्षेत्रामध्ये भक्तीच्या माध्यमातून ब्रह्मज्ञानासारख्या व्यक्तीला सुद्धा ज्यांनी लाल घोटायला लावलेली आहे, असे वैराग्य राग रसिक म्हणून ज्यांची ख्याती या त्रिभुवनामध्ये प्रसिद्ध आहे, असे आमचे श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा 5 चरणांचा अतिशय महत्त्वाचा मार्मिक
सारभूत असा अभंग या ठिकाणी आपल्या समोर मी निवडलेला आहे. या अभंगाच्या माध्यमातून श्री जगद्गुरु तुकोबरांनी आपल्याला शरणागतीचा उपदेश केलेला आहे. विठाला विठ्ठला 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 नरतनु म्हणा, मनुष्य देह म्हणा अथवा मानवी शरीर म्हणा, हे ज्यांना ज्यांना प्राप्त झालेलं आहे, तुकोबरांनी त्या सर्वांनाच या अभंगाच्या माध्यमातून उपदेश केला. उपदेश करत असताना तुकोबरांची शब्दरचना बघा. तुकोबरांनी शब्दरचना करत असताना जणू काही आमच्या ज्ञानोबरांच्या एका अभंगावरती तुकोबरांनी जसं काय भाष्यच केलेलं आहे असं आपल्याला या अभंगाच्या माध्यमातून पाहायला सापडते. विठ्ठल तुकोबरांनी अभंगामध्ये शब्द रचना करत असताना म्हटलेलं आहे, आलिया संसारा उठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा. तुम्ही पांडुरंगाला शरण जा असा तुकोबरांचा उपदेश आहे बरं का. तुकोबरांनी पांडुरंगाला शरण जा असं आपल्याला सांगितलेलं आहे. ज्या अर्थी तुकोबरांनी पांडुरंगाला शरण जा असं सांगितलेलं आहे, त्या अर्थी शरण जाण्यास अजून कोणीतरी आहे असं आपल्याला या ठिकाणी गृहीत धरता येते, लक्षात घ्या. परंतु त्यांना शरण जायचं की नाही जायचं, पांडुरंगाला शरण का जायचं याचा विचार आपण नंतर करू. चला पुढे. तुकोबराय बोलतायत, आलिया संसारा उठा वेग करा. तुम्ही या संसाराला आलेला आहात बरं का, आलेले आहात तुम्ही या संसाराला, लक्षात घ्या. का आलेले आहात तर मागचं काहीतरी सुकृत म्हणा जे भोगायचं आहे, लक्षात घ्या. मागचं काही सुकृत म्हणजे जे काही तुम्ही पुण्य केलेलं असेल ते पुण्य भोगायचं राहिलं असेल म्हणून ते भोगण्याकरता आलेले असाल, अथवा जे काही तुमचं पाप राहिलेलं असेल त्याच्याकरता तुम्ही या ठिकाणी आलेले आहात, लक्षात घ्या. म्हणून शब्द रचना करत असताना तुकोबरांनी काय केली, आलिया संसारा. तुकोबरांनी आलिया संसारा अशी शब्द रचना केली. आमच्या ज्ञानोबरांनी शब्द रचना करत असताना जणू काही ज्ञानोबरांचा एक अभंग आहे, त्या अभंगावरती तुकोबरांचं हे भाष्य आहे. कारण ज्ञानोबरांनी म्हणत असताना या संसाराला काय म्हटलेलं, हा संसार म्हणजे एक बाजार आहे. ज्ञानोबा शब्द रचना करत असताना काय म्हणतायत की हा संसार म्हणजे एक बाजार आहे आणि या बाजाराला तुम्ही आलेले आहात. काय तुम्ही या बाजाराला आलेले आहात आणि या बाजारामध्ये काय काय आहे हे सगळंच्या सगळं आमच्या तुकोबरांनी सांगितलं. ज्ञानोबा काय म्हटले, बाजार म्हटले. ऐसा ते आलिया बोलता चारू, ऐसा ते आलिया बोलता चारू, ऐसा ते आलिया बोलता चारू, ऐसा ते आलिया बोलता चारू. नाही तरी संसारू जाईल रया, नाही तरी संसारू जाईल रया. कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत, कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत. ये साते आलिया, ये साते आलिया. ज्ञानोबरांनी सुद्धा आलिया म्हटलं, परंतु ज्ञानोबरांनी ये साते शब्द म्हणजे बाजार ना, बाजार. तुम्ही या बाजाराला आलेले आहात आणि मग या बाजारामध्ये काय काय आहे, कोणते कोणते घटक आहेत, कोणते कोणते घटक आपल्याला प्राप्त झालेले आहेत, कोणते कोणते घटक आपले घेऊन जाणारे, ह्या सगळ्याचा सगळा विस्तार तुकोबरांनी आजच्या अभंगामध्ये केलेला आहे. तुकोबरे बोलतायत, आलिया संसारा उठा वेग करा. तुम्ही या संसाराला आलेले आहात, लक्षात घ्या. कर्माचा भोग भोगण्याकरता आपण या संसाराला आलेलो आहोत ना, मग काय करा, उठा वेग करा. जरा उठा, जरा उठा म्हणजे ज्या तुम्ही अज्ञानामध्ये, ज्या अज्ञानाच्या धुंदीमध्ये तुम्ही झोपलेला आहात, लक्षात घ्या, ज्या मस्तीमध्ये आपण झोपलेला आहोत ना, उठा, चला उठा, वेग करा आणि जरा त्वरा करा बरं का. त्वरा करा. का त्वरा करा याची कारण मीमांसा तुकोबरांनी केलेली आहे, लक्षात घ्या. आलिया संसारा उठा वेग करा,
उठा वेग करा आणि काय करा, जास्त काही करू नका. शरण जा उदारा पांडुरंगा. त्या पांडुरंगाला फक्त शरण जा, शरणागतीचा उपदेश केलेला आहे. आता हा शरणागतीचा उपदेश करत असताना तुम्ही पांडुरंगाला शरण जा, उठा वेग करा. या शब्दाचा अर्थ काय घ्यायचा, का उठा, लवकर का उठायचं, वेग का करायचा. देह हे काळाचे. लक्षात घ्या, तुम्ही या संसाराला आलेले आहात, मग तुम्हाला हा देह प्राप्त झालेला आहे ना, देह प्राप्त झालेला आहे. मग एक लक्षात घ्या, हा देह जाण्याच्या आधी त्या देवाला शरण आपण गेलेलो बरं आहे. लक्षात घ्या, कारण याचा मालक कोण आहे, या शरीराचा मालक कोण आहे, काळ या शरीराचा मालक आहे. लक्षात घ्या, तो घेऊन जाणार आहे. लक्षात घ्या, त्याच्याकडून आपण उसनं आणलेला आहे. लक्षात घ्या, देह हा पाचाचा, 5 जणांकडून आपण हा उसनं आणलेला आहे, 6वा घेऊन जाणार आहे. लक्षात घ्या, म्हणून देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. आपलं काहीतरी आहे का, काहीच नाही हो आपलं, तरी सुद्धा मस्ती. विठ्ठल धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. आपलं इथे काहीच नाही हो, काहीच नाही. लक्षात घ्या, देणारा सुद्धा तो आहे, घेणारा सुद्धा कोण आहे, तोच आहे. लक्षात घ्या, त्याचीच सत्ता आहे म्हणतायत तुकोबाऱ्या, म्हणतायत त्याचीच या ठिकाणी सत्ता आहे. दुसरा कोणी जरी म्हणत असेल की माझी सत्ता आहे, गैरसमज आहे, त्याची सत्ता नाही. तो जरी सत्ताधीश असेल, लक्षात घ्या, तो जरी सत्ताधीश असेल तरी त्या सत्ताधीशाचा मालक सुद्धा कोणीतरी आहे. लक्षात घ्या, म्हणून येथे याची सत्ता काय आहे. चला पुढे, निमित्ताचा धनी. आपण फक्त निमित्त आहोत. लक्षात घ्या, हो, केला असे प्राणी माझे माझे म्हणून व्यर्थ गेला. हे माझं आहे, ते माझं आहे, हे सगळंच माझं आहे. अहंकाराने आपण ज्याला आपलं म्हणतोय, लक्षात घ्या, ते आपलं म्हणण्यामध्येच व्यर्थ आपण गेलेलो आहोत. म्हणून तुकोबाऱ्यांनी सांगितलं, तुका म्हणे का रे नाशिवंतासाठी. हे जे आपण आपलं सगळं म्हणतोय ना, हे सगळं नाशिवान आहे. लक्षात घ्या, आणि या नाशिवान पदार्थामध्ये आपण पडल्यामुळं काय झालं, आपला आणि देवाचा थोडासा अंतर पडलेला आहे. म्हणून तो अंतर पडू नये याच्याकरता आपण देवाला शरण गेलेलं बरं. विठ्ठल असा हा सरळ या अभंगाचा थोडक्यात भावार्थ आपल्या समोर मी मांडून ठेवलेला आहे. कीर्तन काय निमित्तानं आहे हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे. वैकुंठवासी, लक्षात घ्या, या ठिकाणी कैलासवासी लिहिलेलं आहे, परंतु वैकुंठवासी म्हणण्याचं कारण एवढंच आहे की ते आळंदीची वारी करत होते. लक्षात घ्या, बाप सुदाम लक्ष्मण केने यांनी आपली वयोमर्यादा पूर्ण झाल्याच्या नंतर, लक्षात घ्या, या ठिकाणी मागचं काहीतरी अदृष्ट पुण्य म्हणा, त्या पुण्याच्या माध्यमातून त्यांना हा देह प्राप्त झालेला होता. लक्षात घ्या, कारण हा देह प्राप्त होण्याकरता सुद्धा पुण्य लागते. पुण्याशिवाय देह प्राप्त आपल्याला होत नाहीये. लक्षात घ्या, काहीतरी सुकृत म्हणा, काहीतरी पुण्य म्हणा, ते पुण्य आपल्या पदरामध्ये पाहिजे. लक्षात घ्या, जर ते पुण्य नसते तर लक्षात घ्या, कुत्र्याच्या जन्मामध्ये, मांजराच्या जन्मामध्ये, डुकराच्या जन्मामध्ये, कोणत्या ना कोणत्या योनीमध्ये गेले असते. लक्षात घ्या, परंतु काहीतरी मागच्या जन्मीचं अदृष्ट विशिष्ट जन्य पुण्य हे त्यांच्या पदरामध्ये होतं, म्हणून त्यांना मनुष्य देह प्राप्त झालेला आहे. बरं, हा मनुष्य देह प्राप्त होत असताना सुद्धा हा मनुष्य देह त्यांना या महाराष्ट्रामध्ये प्राप्त झाला. महाराष्ट्रामध्ये प्राप्त झाला हे म्हणण्याच्या ऐवजी मला असं वाटतंय की हा देह त्यांना भारतखंडामध्ये प्राप्त झाला. आणि नियम असा सांगितलेला आहे आमच्या ज्ञानोबारायांनी, भरतखंडे नरदेह प्राप्ती, हे तो परमभाग्याची संपत्ती. लक्षात घ्या, परमभाग्याची संपत्ती, म्हणून भरतखंडे नरदेह प्राप्ती. लक्षात घ्या, नरदेह, आणि तो सुद्धा भारतात, तो सुद्धा संत महात्म्यांच्या भूमीमध्ये प्राप्त होण्याकरिता सुद्धा काय लागते, बोलत चला, पुण्य लागते. पुण्याच्या शिवाय आपल्याला भारत देशामध्ये जन्म मिळणं अशक्य आहे. लक्षात घ्या, इतर देशामध्ये जन्म भेटतोय, मग त्यांना पुण्य नाही का, त्यांच्याकडे सुद्धा पुण्य असेल. लक्षात घ्या, मी असं म्हणत नाही की त्यांच्याकडे पुण्य नाही, त्यांच्याकडे सुद्धा पुण्य असेल, परंतु विशेष पुण्य जे आहे त्या विशेष पुण्याच्या माध्यमातून भरतखंडामध्ये नरदेह प्राप्त होतोय. कारण आपला देश कसा आहे माहिती आहे का, आपला देश हा पवित्र आहे. लक्षात घ्या, आपला देश कसा आहे, पावन सुद्धा आहे. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घे
घेती जेथे हरीचे दास जन्म घेती जेथे हरीचे दास जन्म घेती पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती जेथे हरीचे दास जन्म घेती जेथे हरीचे दास जन्म घेते जन्म घेते हो, फक्त भरतखंडाबद्दलच हे वर्णन आलेलं आहे. पवित्र ते कुळ, पावन तो देश, पावन तो देश. लक्षात घ्या, फक्त हे भरतखंडाबद्दलच वर्णन आलेलं आहे. बाकीच्या दुसऱ्या कोणत्या खंडाबद्दल असं वर्णन आलेलं नाही की अमेरिका पावन देश आहे असं म्हटलेलं आहे, पाकिस्तान पावन देश असं मुळीच म्हटलं नाही. लक्षात घ्या, भारत माता फक्त याच देशाला म्हटलेलं आहे. दुसऱ्या देशाला कोणत्याच हे न्यूझीलंड माता म्हटलेलं आहे का असं ऐकलेलं आहे का तुम्ही? असं कुठं आपल्याला ऐकण्यात आलं सुद्धा नाही. म्हणून आपला देश कसा आहे? आपला देश पावन आहे. लक्षात घ्या, कुळ पवित्र आहे आणि या कुळामध्ये आपण अवतार जन्माला आलेलो आहोत. लक्षात घ्या, पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते. मला काय सांगायचं आहे की मागचं काहीतरी अदृष्ट पुण्य आपल्या पदरामध्ये लागतंय, त्या पुण्याच्या माध्यमातूनच आपल्याला हा देह प्राप्त होते. लक्षात घ्या, विठ्ठल विठ्ठल. हा देह आपल्याला प्राप्त होतोय. लक्षात घ्या, म्हणून या देहाकरता सुद्धा पुण्य लागते. त्या पुण्याच्या माध्यमातून प्राप्त झालेला हा देह त्यांना आहे आणि हा देह त्यांनी पंचतत्वांमध्ये विलीन केलेला आहे. लक्षात घ्या. हो, आणि पंचतत्वांमध्ये विलीन केल्याच्या नंतर मग तुम्ही म्हणाल की मग आता याच्या पुढचं काय? याच्या पुढचं नियमावली खूप गोड सांगितलेली आहे, परंतु तेवढं सांगण्याकरता आपल्याकडं वेळ नाही. लक्षात घ्या, मग याच्या पुढचं कर्तव्य त्यांच्या मुलांना सुद्धा सांगितलेलं आहे. कथाकारांनी तुम्हाला सांगितलंच असेल, रात्रीची कथा कथाकारांनी तुम्हाला सांगितलंच असेल. आज ज्यांची कथा आहे नितीन महाराज, तुमचाच अभंग, तुमच्याच या अभंगावरती चिंतन मी ऐकलं होतं. कसं आहे माहिती आहे का, ज्याचं ऐकलेलं आहे, लक्षात घ्या, काय माहिती आहे का, तुम्हाला मी खरंच सांगतोय, आपण ज्याचे पैसे घेतलेले असतात की मी हरिभाऊ महाराजांकडून पैसे घेतलेले, अशा त्याचा नावाचा सुद्धा उल्लेख करायचा असतोय. तसं तुम्ही तुकोबाऱ्यांच्या अभंगावरती चिंतन केलं आणि मी सुद्धा तुकोबाऱ्यांच्याच अभंगावरती चिंतन करतोय. फक्त अभंग तुमच्या मुखातून मी ऐकला. विडाला म्हणजे काय, आपल्या नावावरती कोणत्या प्रकारचा पदार्थ खपवायचा नाही. जे ज्याचं आहे त्याच्याच नावानं खपवायचं असते बाबा, ते बरं असते. लक्षात घ्या. हो, चला पुढे. या अभंगावरती मी त्यांच्याकडून चिंतन ऐकलं होतं म्हणून तोच अभंग या ठिकाणी मी घेतला. लक्षात घ्या, नियमावली अशी सांगितलेली आहे की आता हे बाबा जे या घरातून निघून गेलेले आहेत, मला दादांनी सांगितलं, संजय दादांनी, की ते आळंदीची वारी करत होते. म्हणून मी म्हटलं की कैलासवासी टाकण्यापेक्षा आपण वैकुंठवासी त्यांना म्हणू. लक्षात घ्या, आणि खरं सांगतोय की मी कधीच इथं कीर्तनाला उभं राहिल्याच्या नंतर तो वैकुंठाला गेलेला आहे की तो कैलासाला गेलेला आहे की तो स्वर्गाला गेलेला आहे असं मी म्हणत नाही. पण तो वारकरी जर गेला तर त्याच्याबद्दल मी फक्त म्हणतोय की वैकुंठवासी. विठ्ठल विठ्ठल. हो, काही काही ठिकाणी 13व्याच्या निमित्ताने म्हणा, पुण्यतिथीच्या निमित्ताने म्हणा, कीर्तनं असतात. स्पष्टपणे बोलायला हरकत नाही. कीर्तनं भेटो अथवा न भेटो काही घेणं देणं नाही. आपला उदरनिर्वाह आपल्या कर्मानुसार आपला चालू आहे. चला पुढं. कधी कधी असं घडते प्रसंग की अख्ख्या गावाला ज्याचा त्रास असतोय ती व्यक्ती निघून जाते आणि निघून गेल्याच्या नंतर मग त्याच्या घरचे येतात आणि मग कीर्तनाच्या वेळेला आपल्याला सांगतात की काहीतरी 2 शब्द चांगले बोला. लक्षात घ्या, आता चांगले बोला हे घरातलेच सांगतात. लक्षात घ्या, चांगले बोला हे घरातले सांगण्यापेक्षा त्यांनी चांगले कर्म केल्याच्या नंतर आपल्याला त्याच्याबद्दल चांगलं म्हणावं असं वाटणं हे खूप चांगलं असतंय. विठ्ठल विठ्ठल. जुने कीर्तनकार उदाहरण सांगत होते. एक व्यक्ती वारला. लक्षात घ्या, वारला, पण त्याचा अख्ख्या गावाला त्रास होता. जाता जाता सुद्धा त्याने गावाला त्रासच दिला होता. लक्षात घ्या, जाता जाता सुद्धा अख्खं गाव पोलीस स्टेशनला. लक्षात घ्या, मग अशी व्यक्ती गेल्याच्या नंतर काय चांगलं म्हणायचं मला तुम्ही सांगा ना. परंतु वारी करणारा व्यक्ती, लक्षात घ्या, आणि नियम असा सांगितलेला आहे की
पंढरीचे वार करी अधिकारी मोक्षाचे अधिकारी मोक्षाचे अधिकारी मोक्षाचे पंढरीचे वार करी अधिकारी मोक्षाचे अधिकारी मोक्षाचे अधिकारी पंढरीचे वार करी अधिकारी मोक्षाचे अधिकारी तुकोबारायांनी सांगितलेलं आहे पंढरीचे वारकरी अधिकारी मोक्षाचे. मोक्षाचे अधिकारी कोण आहेत तर ते फक्त पंढरीचे वारकरी आहेत. लक्षात घ्या, जे पंढरीची वारी करतायत ते मोक्षाचे अधिकारी आहेत. कारण पंढरीचा वारकरी हा नामधारक असतोय. आम्ही नामधारकाच्या बद्दल असं म्हटलेलं आहे, जो भगवान परमात्म्याचं नामस्मरण करतोय म्हणतायत मोक्ष त्याच्या हातामध्ये आहे. लक्षात घ्या, मुखी नाम हाती मोक्ष असं सांगितलेलं आहे की त्याच्या हातामध्ये मोक्ष आहे. फक्त पंढरीच्या वारकऱ्याने काय करायला पाहिजे? नामस्मरण करायला पाहिजे. लक्षात घ्या, जो नामधारक आहे त्याला मोक्ष प्राप्त होतो. लक्षात घ्या, मोक्षाचा अधिकारी वारकरी सांगितला. परंतु मला वाटतं याच्या पुढचं सुद्धा तुकोबारायांनी सांगितलेलं आहे. तुकोबारा म्हणतायत तो जरी मोक्षाचा अधिकारी असेल, मोक्षाचा अधिकारी असेल तरी सुद्धा आळंदीची वारी करणारा जो आहे ना, आळंदीची वारी करणारा जो आहे तो भगवान परमात्म्याला आवडतोय असं सांगितलेलं आहे. भगवान परमात्म्याला आवडतोय. लक्षात घ्या, पंढरीची वारी करणारा मोक्षाचा अधिकारी आहे, मान्य आहे मला, हो मान्य आहे आम्हाला. परंतु आळंदीची वारी करणारा जो आहे, आळंदीच्या यात्रेला जो येणारा आहे, यात्रेला जो येणारा आहे, यात्रे अलंकापुरा येते ते आवडती विठ्ठला ते आवडती विठ्ठला ते आवडती विठ्ठला यात्रे अलंकापुरा येते ते आवडती विठ्ठला ते आवडती विठ्ठला ते आवडती विठ्ठला यात्रे अलंकापुरा येते ते आवडती विठ्ठला ते आवडती विठ्ठला ते आवडती विठ्ठला विठ्ठला. यात्रे अलंकापुरा येते. पंढरीचा वारकरी जर मोक्षाचा अधिकारी असेल तर यात्रे अलंकापुरी, अलंकापुरीला ज्ञानोबाऱ्यांच्या यात्रेनिमित्ताने येणारा पायी, बरं का, बसमध्ये नाही म्हणत, लक्षात घ्या, हो पायी वारी करणारा आळंदीला पायी जो येतोय, हो नामस्मरण करत करत ज्ञानोबाऱ्यांना भेटण्याकरता जो येतोय म्हणतायत ते आवडती विठ्ठला. लक्षात घ्या, ते आवडतात कोणाला? विठ्ठलाचे आवडते असतात. लक्षात घ्या, ते देवाला आवडतात. लक्षात घ्या, आणि हे आवडते होते विठ्ठल विठ्ठल आपण लिहितोय, कधी कधी वाक्य लिहितात. लक्षात घ्या, हो जो आवडे देवाला, जो आवडे सर्वांना, जो आवडे देवाला असं वाक्य लिहितोय. उलट सुलट झालं तरी वाक्य बरोबर आहे. लक्षात घ्या, हो आवडती व्यक्ती देव. आपण प्रापंचिक लोकांना आवडतोय की नाही याच्याशी कधीच घेणं देणं ठेवायचं नाही. लक्षात घ्या, प्रपंचात आपण एखाद्याला आवडतोय, एखाद्याला नाही आवडत. एखाद दिवस सिस्टीम चांगली लागली तर त्यांना आपण आवडतोय, एखाद दिवशी सिस्टीम करंट मारायला लागली की आपण त्यांना आवडत नाहीये. लक्षात घ्या, हो हे सगळं आवड न आवड हे प्रापंचात आहेत. आपण यांच्याशी काहीच घेणं देणं नाही ठेवायचं. आपण आवडते कोणाचे व्हायचे? देवाचे. विठ्ठल विठ्ठल ही आवडती व्यक्ती आपल्या कर्मानुसार या घरातून निरोप घेऊन गेलेली आहे. लक्षात घ्या, कर्म पुढचा प्रवास आहे. कर्म फार महत्वाचं आहे. आपल्या बरोबर जर काही येत असेल तर फक्त कर्म येते. लक्षात घ्या, दुसरं आपल्या बरोबर काही येत नाही. आपण पूर्ण आयुष्यामध्ये जे काही कर्म केलेले असतात, चांगले कर्म वाईट कर्म, तेच आपल्या बरोबर येत आहेत. लक्षात घ्या, बाकीचं सगळं काही तुकोबारांनी अभंगामध्ये सांगितलेलं आहे ते सगळंच्या सगळं इथंच राहणार आहे. धन आणि भूमो पशवष्ट गोष्टे भार्या ग्रहद्वारे जनस्मशाने देहश्चितायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव एकहा. धनानी भूमौ, धन भूमो भूमी. लक्षात घ्या,
पशुवष्ट गोष्ट आहे, लक्षात घ्या. पशु पक्षी हे सगळं काही इथंच राहणार आहे. भार्या ग्रहद्वारे, भार्या म्हणजे आपली पत्नी जी आहे ती ग्रहद्वारापर्यंतच राहणार आहे, लक्षात घ्या. अधिकार पत्नीचा खूप मोठा सांगितलेला आहे, लक्षात घ्या. पूर्वी पती गेल्याच्या नंतर पत्नी सती जात होती, लक्षात घ्या. हो, आणि अशा सती जाणाऱ्या पत्नीला एकदा ज्ञानोबाऱ्यांनी बघितलं, लक्षात घ्या. ज्ञानोबाऱ्यांनी बघितल्याच्या नंतर ज्ञानोबाऱ्यांच्या मुखातील शब्दरचना आहे, अगी देखून या सती अंगे रोमांच उठती, लक्षात घ्या. अगी देखून या सती, अरे ते धगधगीत अशा अग्नीमध्ये ती पत्नी बसते, लक्षात घ्या. आणि सती जाते, आणि सती जात असताना त्या अग्नीमध्ये बसते. माचीच्या कांडीचा चटका सहन होत नाही आपल्याला, आणि त्या अग्नीमध्ये बसलेली ती पत्नी पतीच्या जोडीला धगधग त्या अग्नीमध्ये जळते, आणि ती जळणारी पत्नी पाहून अंगे रोमांच उठती, लक्षात घ्या. हा पत्नीचा अधिकार आहे, लक्षात घ्या. आणि ती पत्नी कुठे आहे? भार्या ग्रहद्वारे जन स्मशान, स्मशानापर्यंतच फक्त येणार आहेत, बरोबर. येतोय का? कितीही चांगला मित्र असू द्या, कितीही रडला, लक्षात घ्या, किती रडला तरी स्मशानापर्यंतच आहे, लक्षात घ्या. हो, एक म्हणतोय मी असा तसा मित्र केलाच नाही. माझा मित्र कोण आहे? माझा मित्र असामान्य आहे. कोण आहे? मित्र केला महाबळी, कामा नाही अंतकाली. तुकोबारे म्हणतायत, अरे महाबळी जरी मित्र केला तरी तो अंतकालाच्या वेळेस आपल्या कामाला येत नाही. कोण हे अवघे सुखाचे सांगा, अंतकाली होती पाठी मोरे, अंतकाली होती पाठी मोरे. कोण हे अवघे सुखाचे सांगा, अंतकाली होती पाठी मोरे. कोण हे अवघे सुखाचे सांगाती. हो, कोण हे अवघे? नवे नवे हे सुखाचे सांगाती आहेत, लक्षात घ्या. तुकोबारांनी म्हटलेलं आहे, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे. जन हे सुखाचे कुठपर्यंत? दिल्या घेतल्याचे तोपर्यंत सुखाचे. देणं बंद करा म्हणजे शब्दरचना बरोबर बाहेर पडेल, लक्षात घ्या. हो, जन स्मशाने देहश्चितायाम परलोक मार्गे, लक्षात घ्या. देह कुठपर्यंत आहे? चितेपर्यंत आहे. परलोक मार्गे कर्मानुगो गच्छती, लक्षात घ्या. मात्र कर्म आपल्या बरोबर येत आहेत, म्हणून नियम असा सांगितलेला आहे की माणसाने कर्म चांगले करायचे, लक्षात घ्या. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतोय, गळ्यामध्ये तुम्ही तुळशीची माळ धारण करा अथवा नका धारण करू, हा तुमचा प्रश्न आहे. आमचं सांगण्याचं फक्त एवढंच आहे की गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ धारण करा. कारण पवित्र अशी तुळशीची माळ जी आहे आपण गळ्यामध्ये धारण केलेली, तीच फक्त देहश्चितायाम चितेच्या अग्नीमध्ये आपल्या सोबतीला असते. तुम्ही 50 तोळ्याची चेन घाला नाहीतर 25 तोळ्याची गाठी घाला, लक्षात घ्या, काढूनच घेणार आहेत, बरोबर. हो, एक म्हातारी होती, लक्षात घ्या. म्हातारी होती, म्हातारी वारली. आता म्हातारी वारल्याच्या नंतर पूर्वीच्या म्हाताऱ्या सोन्याचे कानातले कसे असे जाडजूड असायचे, बरोबर ना? वाले जाड असायचे, लक्षात घ्या. पूर्वीच्या म्हाताऱ्या वाल्या जाड घालायच्या. आताच्या दिसत सुद्धा नाही, घातलेत का नाही हे सुद्धा दिसत नाही, लक्षात घ्या. म्हाताऱ्या वाल्या जाड घालायच्या, लक्षात घ्या. हो, पूर्वीच्या म्हाताऱ्या डोईवरती पदर ठेवायच्या. आता तो पदर दिसत नाही. हो, पदर दिसत नाही. पूर्वीच्या म्हाताऱ्या असा 1 रुपयाचा जो जुना डॉलर होता ना, त्या डॉलर सारखं कुंकू लावायच्या. का तर म्हणतात जेवढं मोठं कुंकू तेवढं आपल्या पतीला आयुष्य. हे खरं आहे बरं का? हो, खोटं नाही, लक्षात घ्या. असं होतं, पूर्वीचा इतिहास असा आहे. आताचा आहे की नाही हे मला माहिती नाही, थोडं थोडं दिसतंय, लक्षात घ्या. हो, क्वचित क्वचित महाराष्ट्र भक्तीचं वर्णन करत असताना सांगितले, क्वचित क्वचित महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये कुठंतरी मोठं कुंकू दिसते आपल्याला, डोईवरती पदर दिसते. मला काय सांगायचं, कानात वाळ्या होत्या, लक्षात घ्या, वाळ्या होत्या म्हातारीच्या. हो, म्हातारी कर्मानुसार गेली. म्हातारी गेल्याच्या नंतर काय झालं, तिने ज्या दिवशी घातल्या होत्या त्याच्यानंतर तिने कधीच काढल्या नव्हत्या, म्हणून त्या जरा जाम झाल्या, लक्षात घ्या. जाम झाल्या, निघतच नव्हत्या, निघतच नव्हत्या, लक्षात घ्या. एक आला, काय झालं, काय नाही, हे निघत नाही ना, मग कान कापा, लक्षात घ्या. हो, कान कापतायत आणि सगळं काही काढून घेत आहेत. तुमच्या गळ्यामध्ये असणारं, तुमच्या हातामध्ये असणारं,
तुमच्या नाकामध्ये असणारं, तुमच्या कानामध्ये असणारं, ही जेवढी आपण घातलेले जे सोन्याचे आभूषण आहेत हे सगळेच्या सगळे काढून घेतायत. काढून घेऊन काय करतायत? काही नाही करत. आंघोळ झाल्याच्या नंतर तिरडीवर झोपवतात. झोपवल्याच्या नंतर आता आमच्या मानिवलीला तर म्हणतायत रशीने बांधतात. बरोबर बांधतात ना, बांधतायत लक्षात घ्या. आणि बांधून काय करतात? यमाच्या तावडीमध्ये देतायत. विठ्ठल विठ्ठला हो, आभूषण घेती काढून या. लक्षात घ्या, बांधून या देती यमाची हाती, आभूषणे घेती काढून या. अहो तुमच्या गळ्यामध्ये जेवढं काही आहे ना तेवढं सगळं काढून घेणार आहेत. सगळं काढून घेतायत. लक्षात घ्या. हो, आणि यमाच्या तावडीमध्ये देत आहेत. परंतु एखाद्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ असेल तर ती काढतात का हो? मला सांगा. तुळशीची माळ काढत नाही. उलट ज्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ नाही गेल्यानंतर त्याच्या तोंडामध्ये तुळशी पत्र ठेवतात. नियम आहे. विठ्ठल हो. मग मला एक सांगा, तुम्ही मेल्यानंतर आपल्या देहावर तुळशी पत्र ठेवणं चांगलं? तुम्ही सांगा बरं का. इकडे बघा, माझ्या इकडे बघा. बाबा, चष्मेवाले बाबा, मेल्यानंतर आपल्या देहावरती तुळशी पत्र ठेवणं चांगलं की जिवंतपणे ठेवणं चांगलं? काहीच बोलत नाही. बाबाला माहिती बोललं तर आपली गेम इथंच फसणार आहे. कारण बुवाच्या गळ्यामध्ये एक माल नसते, तो 4 माला घेऊनच फिरतोय. विठाला आणि वारकऱ्याने एक्स्ट्रा 2 माला घालूनच फिरायचं. लक्षात घ्या. कधी गिरायक तयार होईल सांगता येत नाही ना. आणि जसा गिरायक तयार झाला तसा लगेच घालायची. लक्षात घ्या. अभूषणे घेते काढून या. लक्षात घ्या. सगळं काही काढून घेतायत. तुळशीची माल आपली काढत नाहीत. लक्षात घ्या. कारण तुळशीची माल पवित्र आहे. ती या देहाला पवित्र करते. लक्षात घ्या. या देहाला पवित्र करते. काही कालापुरता आपला देह जरी अपवित्र झाला तरी त्याला ती पवित्र करते. अशी ही तुळशीची माल आहे. म्हणून मेल्यानंतर सुद्धा तुळशीची पानं तोंडामध्ये घालतायत. लक्षात घ्या. मला वाटतं तुम्ही जिवंतपणे तुळशी धारण करायला पाहिजे. कर्मानुगो गच्छति जीव एका, हा विषय आपला चालू होता. लक्षात घ्या. म्हणजे तुळशी माल आपल्या बरोबर असते. लक्षात घ्या. कर्म माणसाच्या बरोबर जाते. लक्षात घ्या. कर्मानुगो गच्छति जीव एका. आणि आपण जे चांगले केलेले कर्म असतात, लक्षात घ्या, तुम्ही इथं जे काही चांगलं कराल ना, लक्षात घ्या, पुढं तुम्ही गेल्याच्या नंतर त्या लोकांमध्ये ते तुम्हाला उपयोगाला येते. सोडविला यमा बाजोनिया बाजोनिया, सोडविला यमा बाजोनिया सोनिया, सोडविला यमा बाजोनिया, सोडविला यमा बाजोनिया. करा हरी भक्ती परलोकी एक कामा, करा हरी भक्ती परलोकी एक कामा. हरिमुखी गाता हरपली चिंतार, हरिमुखी गाता हरपली चिंतार. हो, कर्माचा विचार आपला चालू आहे. लक्षात घ्या. तुम्ही इथं काहीतरी कराल चांगलं, ते लक्षात घ्या, तुम्हाला परलोकामध्ये कामाला येते. तुम्ही या ठिकाणी हरिभक्ती करा. करा हरिभक्ती परलोकी येईल कामा. परलोकामध्ये जात असताना ती आपल्या उपयोगाला येते. आता कशी उपयोगाला येते ना, हे आमच्या तुकोबरायांनी सांगितलेलं आहे. लक्षात घ्या. काय आहे, कर्म असतात तसं आपल्याला जावं लागतंय. जात असताना आपल्याला यमाच्या तडाख्यातून जावं लागते. प्रत्येकाला यम दरबाराच्या समोरून जावं लागतंय. लक्षात घ्या. जर अर्ध सत्य बोलणाऱ्याला जर यमाच्या नगरीच्या बाहेरून जावं लागत असेल तर आपल्याला का नाही जावं लागणार हो? धर्मराज युधिष्ठिर अर्ध सत्य बोलले होते फक्त. नरोवा कुंजरोवा. बरं, ते सुद्धा कोणी सांगितलं होतं? या ब्रह्मांडाचा जो मालक आहे भगवान श्रीकृष्ण परमात्मा, तो सांगतोय, अरे मी याचा मालक आहे, हे सगळं माझं आहे. अरे ज्याचं होतं त्याने सांगितलं तरी सुद्धा नरकाच्या नगरी, यमाच्या नगरीच्या दारावरून जावं लागलं त्याला, अर्ध सत्य बोलणाऱ्याला. आपलं काय होणार आहे? दर्या में खसखस. विढाला विढाला. आणि तो यम
स्वागतच करण्याकरता असतो, लक्षात घ्या. हो, यम इज कम, लगेच एक कम, लक्षात घ्या. आमचे पंढरीनाथ बाबा बोलतात, हा त्यांचा आहे बरं का. यम इज कम, लक्षात घ्या. चला, हो, यम त्या ठिकाणी तयारच असतात. हो बरं, ते काय आपल्या स्वागताकरता असे तसे तयार नसतात, खूप चांगल्या पद्धतीने मारिती जोडीती जोडीती निष्ठुरा मारिती जोडीती जोडीती निष्ठुरा मारिती जोडीती जोडीती निष्ठुरा मारिती जोडीती जोडीती निष्ठुरा यमाचे किंकर बाबू सारा यमाचे किंकर बाबू सारा यमाचे किंकर बाबू सारा यमाचे किंकर मारुती जोडीती जोडीती निष्ठुरा यमाचे किंकर बाबू सारा यमाचे किंकर बाबू सारा यमाचे किंकर बाबू सारे यमाचे किंकर बाबू सारे हो, यम स्वागता करता असतोय. मारिती, यम मारतोय बरं का आपल्याला. झोडीती, यम झोडतोय सुद्धा. तोडीती, यम तोडतोय सुद्धा. बरं आहे, किती वर्ष? 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, 5 नाही नाही, यमाचे किंकर बहुसाल, बहुसाल. जोपर्यंत आपलं कर्म आहे तोपर्यंत ते जोडतंय. कारण एक लक्षात घ्या, आईला मुलाला मारत असताना दया येते, पोलिसाला सुद्धा दया येते, लक्षात घ्या. चोर घरामध्ये आला त्याला सुद्धा दया येईल, लक्षात घ्या. आतंकवाद्याला सुद्धा दया येईल, परंतु यमाला दया नाही, लक्षात घ्या. नाही त्या यमासी करुणा, करुणा शब्दाचा अर्थ आहे दया, लक्षात घ्या. त्या यमाला कोणत्याच प्रकारची दया नाही, का संबंधच नाही ना आपला आणि त्याचा. हो, कितीही बलाढ्य श्रीमंत असू द्या, अब्जाधीश तुम्ही असू द्या, या मारळ गावामध्ये सगळ्यात मोठा बंगला ज्याचा असेल तो सुद्धा गेला. आणि तो गेल्याच्या नंतर जर यमाला असं म्हटला, अरे मी मारळमधला 1 नंबर श्रीमंत माणूस आहे, बोल तुला किती लाख देऊ, किती करोड देऊ, किती अब्ज देऊ, तो म्हणेल तुझा करोड नको, तुझे अब्ज नको आणि तुझे लाख नको, मला काहीच नको. काय संबंध कोणत्या प्रकारचा नाही, कारण तो लाज घेत नाही. लाज घेतल्याच्या नंतर त्याला लाज वाटेल ना, विडाला विडाला हो. म्हणून त्याच्याबद्दल शब्द रचना करत असताना म्हटलं, नाही त्या यमासी करुणा बाहेर काढितो पुढी प्राणा ओढाल सापडे जैसा धन्या चोर यातना धरी जेतो. हो, नाही त्या यमासी करुणा, त्याला कोणत्याही प्रकारची करुणा नाही, तो मारतोय. साधारण पाप असेल तर फक्त मारतोय काठीने म्हणा, कसं तरी मारत 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 नेतोय, लक्षात घ्या. मारत 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 नेतोय यमपुरीला, लक्षात घ्या. आता मारत मारत यमपुरीला घेऊन जातोय, लक्षात घ्या. झोडीती, लक्षात घ्या. काहींना झोडतोय सुद्धा, ज्यांचं जास्त पाप असेल, लक्षात घ्या. जे बलात्कारी असतात, लक्षात घ्या. हो, बलात्कारी असतात, चोरी करणारी असतात, लक्षात घ्या. ज्याने देवाचं खाल्लेलं असतंय, ज्याने अख्ख्या गावाचं खाल्लेलं असतंय, ज्याने भावाचं खाल्लेलं असतंय, हो लक्षात घ्या, त्याला फक्त झोडतोय. बरं, झोडतोय कसा झोडतोय माहिती आहे का? जुने कीर्तनकार सांगायचे, जोडणं माहिती आहे का? जोडणं आपल्याला सर्वांना जोडणं माहिती आहे. चला पुढे. मुरबाड भागामध्ये जी लोक आहेत त्यांना माहिती आहे जोडणं कसं आहे. भात शेती आपण लावणारी माणसं, शेतकरी आहोत आपण, कृषी वलह म्हणजे आपण शेतकरी आहोत बाबा, बरोबर ना? आहोत, अजूनपर्यंत आपण आहोत, लक्षात घ्या. हो, आपण शेतकरी आहोत. हो, भात कापणी झाल्याच्या नंतर भात जोडणी असते का? जोडत असताना कशी झोडतोय? बुंद्याला धरतोय आणि नुसतं आपटतोय ना, तसा तो यम आपल्याला आपटतोय, लक्षात घ्या. पाय पकडतोय आणि नुसता आपटतोय, झोडतोय नुसता. म्हणून तुकोबाराय सांगतात, याला काही दया नाही, लक्षात घ्या. दोडीती निष्ठुर यमाचे किंकर, एक साल नाही सांगितलं, बहुसाल. विठ्ठल विठ्ठल म्हणून आपल्या जीवनामध्ये हे सगळं काही चुकवायचं असेल तर आपले कर्म चांगले ठेवा, लक्षात घ्या. माणसाने काही केलं नाही तरी चालेल,
फक्त त्याने कर्म चांगले करायला पाहिजेत. कर्म लक्षात घ्या, कर्म. आता कर्म चांगले म्हणजे कोणते कर्म करायचे, कोणते कर्म करायचे? गळ्यामध्ये तुळशीची माळ घालणं हा एक कर्म आहे, लक्षात घ्या. परंतु तुळशी माळ घालून सुद्धा हो देवाचं नामस्मरण करणं हे सुद्धा कर्म आहे, लक्षात घ्या. हो, आपण हिंदू धर्मात वावरतोय, आपण हिंदू आहोत बरं का, आपण हिंदू आहोत. म्हणून हिंसेत अयाती इति हिंदू. हिंदूची व्याख्या करत असताना हिंसेत अयाती इति हिंदू, कोणत्याही प्रकारची हिंसा न करणं हे हिंदूचं कर्तव्य आहे. आणि त्यालाच फक्त शास्त्रकर्त्यांनी हिंदू म्हटलेलं आहे. जे हिंदू असून सुद्धा हिंसा करतायत त्यांना हिंदू म्हटलेलं नाही. अहिंसा लक्षात घ्या, कोणत्याच प्रकारची हिंसा करायची नाही. कोणत्याच प्रकारची हिंसा नाही सांगितली आपल्याला. शिवी देणं हे सुद्धा सांगितलं नाही. हो, एखाद्याने आपल्याला त्रास दिला तर त्याला प्रत्युत्तर म्हणजे त्रास देणं असं सुद्धा आपल्याकडून घडलं नाही पाहिजे. हे जग कसं आहे, हे जग भगवत स्वरूप आहे, या दृष्टिकोनातून त्यांच्याकडे पाहायचं. अरे तो आणि मी वेगळा नाही, लक्षात घ्या. आम्ही त्या देवाच्याच अंश आहोत, लक्षात घ्या. तुकोबांनी सांगितलं विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद मंगल विष्णुमय जग, विष्णुमय वैष्णवांचा धर्म, भेदाभेद विष्णुमय. ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, ऐकाजी तुम्ही भक्त ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा, कराल ते हित सत्य करा, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद पूर्ण अभंग बघा. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, लक्षात घ्या. विष्णुमय जग, हे जग कसं आहे, भगवत स्वरूप आहे, लक्षात घ्या. भगवान परमात्मा ममैव अंशो जीवलोके, आपण त्याचे अंश आहोत ना. आपण जर त्याचे अंश आहोत तर हे कोणाचे अंश आहेत, त्याचेच अंश आहेत ना. सगळं जग त्याचा अंश आहे. या अंशात्मक भावनेने आपण त्यांच्याकडे पाहिलं पाहिजे की यांच्यात आणि माझ्यात कोणत्याही प्रकारचा भेद नाही. याला म्हणतात अहिंसा. विठ्ठल विठ्ठल म्हणजे आपल्या बरोबर जाणारं काय आहे, फक्त आपलं चांगलं कर्म जाणार आहे, लक्षात घ्या. म्हणून चांगलं कर्म आपण या ठिकाणी आल्याच्या नंतर केले पाहिजेत, लक्षात घ्या. आपल्याला हा देह परत भेटेल की नाही भेटणार याची शाश्वती संत महात्म्यांनी सुद्धा दिलेली नाही, लक्षात घ्या. संत महात्मे सांगतायत की आता मागुता नाही फेरा परत प्राप्त होईल, याची शाश्वती संत महात्मे देत नाही. नरदेह परत प्राप्त होईल असं आपल्याला सांगता येत नाही, लक्षात घ्या. कारण आपण संत नाहीत, लक्षात घ्या. मात्र आमच्या तुकोबाराने छाती ठोकपणे सांगितलं बरं का. आमच्या तुकोबाराने छाती ठोकपणे सांगतायत की देवा परत जन्म घेईन, लक्षात घ्या. आता परत जन्म घेईन हे म्हणणं साधारण नाही, लक्षात घ्या. असाधारण म्हणणं आहे, लक्षात घ्या. ज्याची जशी भक्ती, मी म्हणतोय एखादा श्रीमंत माणूस आहे तो म्हणेल ही ऑडी ठोकली ना तर दुसरी घेईन. तो बोलतो ना, बोलतोय तो का, त्याच्याकडे पैसा आहे, त्याच्याकडे ती धमक आहे. पैसा असल्यामुळे तो म्हणेल मी ऑडी परत घेईल. ओ
परत घेईन. हो, जाऊ दे, अजून ऑडीपेक्षा चांगली असेल ती मला माहिती नाही, लक्षात घ्या. आपल्याला गाडी माहिती फक्त, हो, नाव आपल्याला तेवढी माहिती नाही. परंतु श्रीमंत व्यक्ती म्हणतोय की ही ऑडी ठोकली ना तू, मी परत घेईन. लक्षात घ्या, का? पैशाची धमक आहे. तसं संत महात्म्यांकडे सुद्धा धमक आहे. कसली? साधनेची धमक आहे. ते सुद्धा श्रीमंत आहेत. लक्षात घ्या, नामसाधनेच्या माध्यमातून ते एवढे श्रीमंत आहेत, एवढे श्रीमंत आहेत की ते स्वतःबद्दल ग्वाही देत असताना असं म्हणतायत की या त्रिभुवनामध्ये, लक्षात घ्या, अनेक जण वैभवाचे मालक असतील, मान्य आहे, परंतु आम्ही या वैभवाचे धनी आहोत. लक्षात घ्या, ती ही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी मालक आहोत. लक्षात घ्या, या साधनेचे मालक कोण आहोत? आम्ही आहोत. आणि ते मालक असल्यामुळं ते स्वतःबद्दल बोलत असताना छाती टोकपणे बोलतायत की घेईन मी जन्म याजसाठी देवा. याजसाठी, कशा करता? भोग भोगण्यासाठी नाही, नाही, तुझी चरण सेवा. हो, तुझी चरण सेवा प्राप्त होण्याकरिता देवा मी परत जन्म घेईन, सेवा करण्याकरता परत जन्म घेईन हे म्हणणं आणि भोग भोगण्याकरता परत जन्म घेईन हे म्हणणं थोडंसं द्विधारक आहे. लक्षात घ्या, म्हणजे साधना करण्याकरता देव सुद्धा आपल्याला जन्म देतोय. आपण देवाला असं कधीच म्हणत नाही, म्हणून देव सुद्धा विचार करतोय आला गेला सारखा विठाला विठाला. हो, म्हणून एक लक्षात घ्या, हो, ते तुकोबारा आहेत. तुकोबारा म्हणतात घेईन मी जन्म याच्यासाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया पांडुरंगा. साधना करण्याकरता मी जन्म घेईन. लक्षात घ्या, पण देह जाणार आहे. लक्षात घ्या, तो परत आपल्याला भेटेल याची शाश्वती नाही. मग काय करा? आपण या संसाराला आलेलो आहोत ना, मग संसाराला याच्यानंतर काय करायचं? जास्त काही करू नका, तुम्ही देवाला शरण जा. पहिलं चरण आलिया संसारा उठावे गगरा. आलिया संसारा उठावे सांगितलेलं आहे शरण जा उदारा पांडुरंगा. तुम्ही या संसाराला आलेले आहात ना, आली या संसारा उठा वेग करा. आपण या संसाराला आलेले आहोत. लक्षात घ्या, आता संसाराला आलेले आहोत. हा जो दिसतोय याला संसार असं म्हणतायत, या शरीराला सुद्धा संसार असंच म्हटलेलं आहे. लक्षात घ्या, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलदुस्तारे कृपया पाहे पाहे मुरारे. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मोडमते. हो, पुनरपि जननम पुनरपि मरणम याला सुद्धा आगा उपजे निमने याला सुद्धा संसार म्हटलेलं आहे. लक्षात घ्या, हा संसार आहे. लक्षात घ्या, आणि आपण ज्याला संसार म्हणतोय, लक्षात घ्या, हा संसार कसा आहे?
दुःख देणारा आहे. लक्षात घ्या. मला सांगा ना, या संसारामध्ये कोण सुखी आहे? कोण सुखी आहे? कोणीच सुखी नाही. जो आपल्याला म्हणत असेल, लक्षात घ्या, जो आपल्याला म्हणत असेल की मी सुखी आहे, लक्षात घ्या, तो पर्यायाने दुःखीच आहे. सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. जो आपल्याला म्हणत असेल की मी सुखी आहे, मी सुखी आहे, आपण लगेच समजायचं पर्यायाने हा फार दुःखी आहे. लक्षात घ्या. श्रीमंत सुद्धा दुःखीच आहे आणि झोपडीमध्ये राहणारा, लक्षात घ्या, रोडवर राहणारा, लक्षात घ्या, तो सुद्धा दुःखीच आहे. श्रीमंत का दुःखी आहे? त्याला 4 वेळा गोळ्या खाव्या लागतात. लक्षात घ्या. आणि गरीब का दुःखी आहे? त्याला 4 वेळेचं अन्न भेटत नाही. लक्षात घ्या. एकाला अन्न भेटत नाही, हो, आणि एकाला अन्न भेटून सुद्धा त्याला ते पचवता येत नाही. लक्षात घ्या. म्हणजे दोन्ही दुःखीच आहेत. हो, एकाला गुलाबजाम रोज भेटतोय, लक्षात घ्या, परंतु त्याला खायची बंदी आहे. का? शुगर. लक्षात घ्या. बरोबर आहे का नाही? मला तुम्ही सांगा ना. हो, तुम्हाला 3 पाय वेळेचं जेवण चांगलं भेटतंय, मजबूत भेटतंय. हो, रोज गोड तुम्ही खाऊ शकता. लक्षात घ्या. परंतु डॉक्टरने सांगितलं तुम्ही खाल्लं की तो तुला खाईल. हो, म्हणून तू काही खाऊ नको, आणि त्याला खायला भेटत नाही. विठाला विठाला. हो, कोण सुखी आहे? मला सांगा ना. राजा दुखिया, प्रजा दुखिया, सुखिया कोई नाहीये. हो, कोण? साधू सुद्धा दुःखी सांगितलेलं आहे. विठाला विठाला. हो, साधूला सुद्धा दुःख सांगितलेलं आहे. अरे जिथे साधूला दुःख सांगितलेलं आहे तिथे आपला विचार काय? हो, जोगी दुखिया सांगितलेलं आहे ना. हो, सगळे दुःखी आहेत. सुखी कोण आहे? सुखी कोणीच नाही. लक्षात घ्या. या जगामध्ये मात्र सुखरूप कोण आहे असं जर म्हटलं तर सुखरूप फक्त आमचा भगवान परमात्मा आहे. म्हणून तुम्ही त्याला शरण जा. सुखरूपाईचा तुझा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा साई सुखरूपाईचा तुझ्या कोण सांगा. सांगा ना, कोण दुसरा आहे? सुखी कोण आहे या जगामध्ये? माझ्या पांडुरंगा सारिखा. तो फक्त पांडुरंग आहे, परमात्मा. याच्याच ठिकाणी सुख पाहायला भेटत आहे आपल्याला. सुख रूप आहे तो. दुसरं जे दिसतंय ना, तो सुखाभास आहे. लक्षात घ्या. सुखाभास आहे. हो, एखाद्याला खूप आनंद होतोय, खूप आनंद होतोय. लक्षात घ्या. हो, सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. लक्षात घ्या. जरी त्याला वाटत असेल मी सुखी आहे, सुखी आहे, लक्षात घ्या, दुःख पर्वतासारखं तुझ्या समोर आहे. लक्षात घ्या. 10 वर्ष झाली लग्न होऊन, 10 वर्ष झाली लग्न होऊन 10 वर्ष झाली तरी पोटी संतान नाही. 11व्या वर्षी मुलगा झाला, आनंद गगनात मावेना. पूर्वीचे कीर्तनकार सांगतायत की हत्तीवर साखर वाटत चालला. लक्षात घ्या. हत्तीवर साखर वाटत चालला. मुलगा झाला. हत्तीवर साखर वाटत फिरत होता. तत्क्षणी मागून येऊन एका माणसाने सांगितले मुलगा झाला, पण तो लगेच गेला. लक्षात घ्या. सुख पाहतात जवा पाडे. अरे जव माहिती ना. हो, जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. मला सांगा, साखरेवर हत्तीवर बसून साखर वाटणाऱ्याला किती दुःख झालं असेल. मुलगा गेला, शब्द कानावर पडले. 10 वर्षानंतर झाला होता. लक्षात घ्या. म्हणजे सुखापेक्षा सुद्धा दुःख खूप मोठं आहे आणि ते पचवता आपल्याला येत नाही. लक्षात घ्या. म्हणून काय सांगितलं या ठिकाणी? शरण जा. लक्षात घ्या. आली या संसारात, तुम्ही या संसाराला आलेले आहेत. लक्षात घ्या. संसार कसा आहे? दुःखरूप आहे. लक्षात घ्या. दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे. लक्षात घ्या. अशा या संसारामध्ये आलेले आहोत ना, मग जरा ज्या धुंदीमध्ये तुम्ही आहात ना, त्याच्यातून तुम्ही जागे व्हा.
लक्षात घ्या. संत महात्म्यांनी आपल्याला अनेक वेळा अनेक ठिकाणी अनेक प्रकारे जाग केलं. लक्षात घ्या. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माचा. हो, संत महात्म्यांनी आपल्याला जाग केलं. संत महात्म्यांनी आपल्याला सावध सुद्धा केलं. लक्षात घ्या. हो, सावध करत असताना पहिल्यांदा ते सावध झाले. लक्षात घ्या. आणि मग आपल्याला सावध केलं. लक्षात घ्या. हो, सावध झालो, सावध झालो, हरीच्या आलो जागरा, मी सावध झालो. लक्षात घ्या. म्हणजे पहिल्यांदा सावध कोणी व्हायचं? सांगणाऱ्याने. पहिल्यांदा संत महात्मे सावध झाले आणि मग आपल्याला उपदेश केला. आता तुम्ही उठा, जागे व्हा. लक्षात घ्या. शरण जा पंढरीनाथा. लक्षात घ्या. उठा जागे व्हारे आता, सांगितलं ना. आली या संसारा, तुम्ही या संसाराला आलेले आहात ना. उठा, वेग करा, त्वरा. वेग म्हणजे त्वरा करा. काय करा? त्वरा. शरण जा उदारा पांडुरंगा, त्या भगवान पांडुरंगाला परमात्म्याला शरण जा. दुसऱ्या कोणाला शरण जाऊ नका. कारण अनेक जण तुम्हाला शरण जाण्याकरता उभे आहेत. लक्षात घ्या. हो, आता कोण कोण उभे आहेत? जड नावाचा एक पदार्थ सुद्धा उभा आहे. लक्षात घ्या. हो, जडाने जडाला शरण जायचं नसते. लक्षात घ्या. जडाला शरण जाऊन काय उपयोग आहे? काहीच नाही. हो, एखादा संसारिक माणूस आहे, त्याला संसारिकाने शरण जायचं का? नाही. लक्षात घ्या. उदाहरण सांगत असताना असं म्हटलं की नागड्यापाशी उघडं गेलं, सारेला देवानं ठणठण करून मेलं. हो, ज्याला आपण शरण चाललेलो आहोत तो सुद्धा संसारिक आहे. लक्षात घ्या. आणि आपण सुद्धा संसारिक आहोत. आता याला शरण जाऊन आपल्याला उपयोग आहे का काही? एकाला झाली खाज. लक्षात घ्या. आणि एकाला झाली खरूच. मला सांगा, खाज आणि खरूच शब्द जरी दोन असतील तरी औषध मात्र काय सांगितलेलं आहे? एकच सांगितलेलं आहे ना. हो, संसारिक दोघे पण आहेत. हो, त्याला झालेली खाज आणि याला झालेली खरूच. हो, हा म्हणतो काहीतरी औषध दे, तो म्हणतो काहीतरी औषध दे. हो, कोण कोणाला औषध देते? कोणी कोणाला औषध देत नाही. लक्षात घ्या. थंडीचा महिना आहे. लक्षात घ्या. थंडीच्या महिन्यामध्ये एक नागडा, लक्षात घ्या, अंगावर कपडे नाही, तो एका जवळ गेला आणि म्हणतोय, अरे भरपूर थंडी वाजते, मला काहीतरी अंगावर दे. हो, आता तो होता उघडा. लक्षात घ्या. तो म्हणतो मला काहीतरी अंगावर दे. नागडा आणि उघडा शब्द दोन आहेत, अर्थ एकच आहे. मला सांगा, कोणी कोणाचं दुःख निवृत्त करायचं? संसारिकाला शरण जाऊन उपयोग नाही. लक्षात घ्या. तुम्हाला शरण जायचं आहे ना, एक तर साधूला शरण जा, एक तर देवाला शरण जा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो, उठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा, त्या भगवान पांडुरंगराय परमात्म्याला शरण जा. बरं का. दुसऱ्या कोणाला शरण जाऊ नका. दुसऱ्या कोणाला म्हणजे अनेक जण आहेत. हो, अनेक जण आहेत. या अनेकांपैकी फक्त तुम्ही याला शरण जा. याला का शरण जा? कारण सांगत असताना असं सांगितलेलं आहे, अनेक देव आहेत. बरोबर. आपल्या हिंदू धर्मामध्ये 33 प्रकारचे देव आहेत. लक्षात घ्या. ते 33 कोटी सांगतायत ना, त्या काहींनी अर्थ वेगळा केलेला आहे. 33 कोटी शब्दाचा अर्थ आहे प्रकार. लक्षात घ्या. 33 प्रकारचे देव आहेत. लक्षात घ्या. या 33 प्रकारच्या देवांमध्ये हा भगवान पांडुरंगराय परमात्मा जो आहे ना, या सगळ्या देवांचा म्हणतात बाप आहे. लक्षात घ्या. हे जेवढे देव आहेत, हो, तुम्ही लावणी करत असताना, आवनीला जात असताना बांधावर नारळ फोडता. मी फोडतोय म्हणून सांगतोय. लक्षात घ्या. चला पुढे. हो, आपण आवनीला जात असताना बांधावर नारळ फोडतोय. हो, कुलदेवतेला फोडतोय, ग्रामदेवतेला फोडतोय, इष्ट देवतेला फोडतोय. सगळे नारळ आपण फोडतोय ना जाताना आवनीला. हो, विवाह सोहळा असला तरी आपण हे सगळं काही करतोय. हे सगळेचं सगळं करतोय आपण. लक्षात घ्या. नारळ यांना सगळ्यांना फोडतोय. हे जेवढे काही देव आहेत ना, या देवांचा बाप जर कोण असेल तर तो आमचा देव आहे. पांडुरंगराय परमात्मा कसा आहे? बलिया माझा पंढरी राव, देवाचाही देव, तोया देवाचाही देव, तोया देवाचाही देव. बलिया माझा पंढरी राव, तोया देवाचाही देव, तोया देवाचाही देव, तोया देवाचाही देव. म्हणून तुकोबारांनी सांगितलं, तुम्ही याला शरण जा. इंद्र सुद्धा शरण जाण्याकरता आहे.
चंद्र सुद्धा शरण जाण्याकरता आहे. सगळे देव सांगितलेले आहेत. कोणत्या कोणत्या देवाला देवी सुद्धा आहे लक्षात घ्या. सगळ्यांना आपल्याला शरण जाता येते, परंतु तुम्ही यांना शरण न जाता विठोबाची शरण जावे सांगितलेलं आहे. निज निष्ठा नाम गावे, विठोबाला तुम्ही शरण जा, इतर देवांना तुम्ही शरण जाऊ नका. आता हे जे बांधावरचे वगैरे वगैरे हे जे सगळे काही देव आहेत ना, पहिल्यांदा म्हणजे तुकोबाऱ्यांनी यांचा निषेध केलेला आहे. निषेध म्हणजे तुकोबारे म्हणतात हे देव मला मान्य नाही आहेत लक्षात घ्या. कारण विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल वित्त गोत चित्त, विठ्ठल पुण्य पुरुषार्थ आवडे मात विठ्ठलाचे. आमच्या कुळीचं दैवत कोण आहे? विठ्ठल आहे. आणि ज्याच्या कुळीचं दैवत विठ्ठल आहे त्याने या सगळ्यांचा निषेध केला. तुकोबारे म्हणतात शेंदरी हेंदरी दैवत कोणती पूजी भूते खेते. हा, त्यांना जोपर्यंत देत नाही तोपर्यंत ते आपल्याला त्रास देत आहेत लक्षात घ्या. आता त्यांना त्यांच्या आवडतं दिलं का ते त्रास द्यायचा बंद करतायत लक्षात घ्या. आमचा देव तसा नाही, तुम्ही याला द्या नाहीतर नका देऊ, तो तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास देणार नाही. म्हणून तुकोबारायांनी सांगितलं हो, उठा वेग करा शरण जा उदारा पांडुरंगा. तुम्ही या पांडुरंगराय परमात्म्याला शरण जा. का शरण जा? शरण जा उदारा. हे फार महत्वाचं आहे. तो देव कसा आहे? उदार आहे लक्षात घ्या. हो, आणि तो उदार आहे हे तुकोबारे म्हणतात. मी सांगतो असं नाही, त्याची उदारता पुराणाने सांगितली. विठ्ठल त्याची उदारता मी सांगतोय असं नाही. हो, तो देव आताचा नाहीये लक्षात घ्या. तो जुनाट जुगादीचे नाणे बहुत काळाचे ठेवणे, तो जुना आहे फार का, बरं का, फार जुना आहे लक्षात घ्या. त्याच्यासारखा दुसरा कोणी जुना नाही. आणि याचं वर्णन पुराणाने केलं की हा फार उदार आहे, फार उदार आहे. उदार तू हरी ऐसी कीर्ती चराचरी, अनंत हे थोरी गरजता ती पुराणे. हो, उदार तू हरी लक्षात घ्या. ही थोरी त्याची पुराणाने वर्णन केलेली आहे. हो, किती उदार आहे, किती उदार आहे. बळीराजाला त्रिपाद भूमी दान केली लक्षात घ्या. बरं, ही त्रिपाद भूमी दान करत असताना बळीराजा बोलतोय एक पाय आता मी कुठं ठेवू? सांगितलं, देवाने सांगितलं माझ्या मस्तकावर ठेवा. बटुवेशधारी वामन अवतार पुराण बघा तुम्ही लक्षात घ्या. त्या पुराणामध्ये वर्णन आलेलं आहे. वामनाला याने पाताळात घातलं लक्षात घ्या, बरोबर आहे ना. हो, आणि पाताळात हा बळीला पाताळात घातलं, बरोबर, बळीला पाताळात घातलं. हो, बळीराजाला म्हटलं बळीराजा कुठं ठेवू तिसरं पाय लक्षात घ्या. बळीराजाला बळीराजा म्हटलं ठेवा डोक्यावर. डोक्यावर ठेवलं बळीराजाच्या पाय. बळीराजाला घातलं पाताळात. आणि भगवान परमात्मा एवढा उदार आहे की त्याला पाताळाचं राज्य दिलं. पाताळाचं राज्य दिलं याच्यात नवल नाही बरं का. आता सध्या बळीराजा जो आहे ना तो पाताळाचं राज्य भोगतोय, मान्य आहे आम्हाला. परंतु पाताळाचं राज्य भोगून झाल्यानंतर आता या सृष्टीचा लय झाल्यानंतर लक्षात घ्या, महाकाल तुमचा त्या दिवशीचा लक्षात घ्या, काल महाकाल लक्षात घ्या. ज्या वेळेस या सृष्टीचा लय होईल, लय झाल्यानंतर परत या सृष्टीची स्थापना होईल. त्या परत या सृष्टीची स्थापना झाल्याच्या नंतर पुढच्या सृष्टीचा इंद्र देवाने या सृष्टीत तयार करून ठेवला की पुढच्या सृष्टीचा इंद्र बळीराजा तू आहेस लक्षात घ्या. मग याची उदारता काय सांगायची? विठ्ठल विठ्ठल आढळपदी बाळ बैसविले उदारता आहे. हो, उपमन्यू कारणे क्षीराचा सागर उदारता आहे लक्षात घ्या. हो, मुष्टी पोहे घेऊन या त्याचे भेटी लागी गेला. सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पीडिला, मुष्टी पोहे घेऊन या त्याचे भेटी लागी गेला. हे शुद्ध भाव देखोनिया भाव सोनियाचा दिला, तो माझा धर्म जावो त्याचे चरणी लक्ष लावो, विठोबाचा धर्म लावो त्याचे चरणी लक्ष लावो, चरणी लक्ष लावो. हो, सुदाम देव किती पोहे घेऊन गेले होते? मुष्टी पोहे घेऊन या त्याचे भेटी लागी गेला. भगवान परमात्म्याच्या भेटी करता तो द्वारकेला गेला बरं का. पत्नीने सांगितलं जा जरा देवाला भेटून या. पत्नी सुद्धा सांगणारी पाहिजे जा पंढरपूरला वारीला, काय हरकत आहे.
किती जाता गोव्याला, किती जाता कोकणात. हो हो, पत्नीने सुद्धा असं सांगायला पाहिजे ना, हा, की आता तुमचं वय पण झालेलं आहे, तुम्ही जा आता पंढरपूरच्या वारीला. लक्षात घ्या, सुदामदेवांच्या पत्नीने त्यांना सांगितलं, तुम्ही जा जरा देवाला भेटण्याकरता जा. हो, लगेच चले श्याम सुंदर से मिलने सुदामा. हो, लगेच गेले ना सुदामदेव सुद्धा. नुसते गेले नाही, हो, जात असताना भजन करत करत चालले बरं का. सुदामदेव आहेत ते, हो, भास्कर नाही. लक्षात घ्या, ते सुदामदेव आहेत. लक्षात घ्या, भजन करत करतच गेले. लक्षात घ्या, सुदामदेव गेले देवाच्या नगरीमध्ये, द्वारकेमध्ये गेले. द्वारकेच्या द्वारावर गेले. द्वारपालाला सांगतायत, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो द्वार पे सुदामा गरीब आ जाए, द्वार पे सुदामा गरीब आ जाए. गया है, आ गया है. हो, जा जरा सांगा त्या देवाला, सांगा तुमचा मित्र आलेला आहे, सुदामा आलेला आहे. लक्षात घ्या, द्वारपाल होते बरं. ते द्वारपाल म्हणजे आताचे जे एखाद्या मंत्र्याच्या घरामध्ये राहतात नाही का, ते सिक्युरिटी गार्ड, तसे नव्हते. लक्षात घ्या, ते द्वारपाल होते. लक्षात घ्या, त्यांनी सुदामदेवाचा वेश बघितला. वेश बघत असताना त्यांना सुदामदेवाची दया आली. लक्षात घ्या, का तर सुदामदेवाचा वेशच तसा होता ना. हो हो, फाटलेलं धोतर होतं. लक्षात घ्या, अंगावर उपरणं होतं, ते सुद्धा चिंध्या चिंध्या बांधून. लक्षात घ्या, ते उपरणं कसं तरी त्याने तयार केलं होतं. लक्षात घ्या, फाटलेलं उपरणं होतं, फाटलेलं धोतर होतं. हो, तोंडावरती माती बसली होती. लक्षात घ्या, घाम. लक्षात घ्या, पाय धुलीने भरले होते, चप्पल घेण्याचे सुद्धा पैसे नव्हते. सुदामदेव, लक्षात घ्या, मात्र अंतःकरणामध्ये शुद्ध भाव होता. लक्षात घ्या, हो, एवढी गरीब स्थिती सुदामदेवाची होती. लक्षात घ्या, हो, तो द्वारपाल बघतोय, अरे हा आणि देवाचा मित्र, का राजा भोज, का गंगू तिली. लक्षात घ्या, तो विचार करू लागला, अरे हा तर एखादा गरीब ब्राह्मण दिसतोय, हा देवाचा मित्र कसा असू शकतोय. देवाचे मित्र श्रीमंत. आता श्रीमंताचे मित्र कोण असतात? श्रीमंतच असतात. माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहितीये, तो गरीबाबरोबर मैत्री करत नाहीये. हो, हे माहिती जरी होतं, लक्षात घ्या, त्याला माहिती होतं. लक्षात घ्या, परंतु तरी सुद्धा सुदामदेव म्हणतायत, अरे जरा जाऊन तुमच्या राजाला सांगा, फक्त एवढंच सांगा की सुदामा आलेला आहे तुम्हाला भेटण्याकरता. हो, 4-5 वेळ झाल्याच्या नंतर त्याने सुद्धा विचार केला, जाऊन एकदा सांगावं. गेला तो सांगण्याकरता. देव आसनाधीष्ट होते. लक्षात घ्या, आणि मेजवानी तयारच होती, जेवायच्या तयारीमध्ये होतं. तिकडे सुद्धा मला सुद्धा सुगंध येतोय थोडा थोडा, म्हणून मी सुद्धा उरकाच्या भांडणामध्ये आहे. लक्षात घ्या, म्हणून अशा प्रकारे सुदामदेव सुद्धा. लक्षात घ्या, आता देव पंक्तीला बसणार. लक्षात घ्या, तेवढ्यात द्वारपाल येतोय. द्वारपाल सांगतोय देवाला, देवा तुम्हाला बाहेर भेटण्याकरता कोणीतरी आलेलं आहे. कोण आलेलं आहे? त्याने नाव सांगितलेलं आहे फक्त सुदाम. लक्षात घ्या, त्याने नाव सांगितलं फक्त सुदाम. सुदाम, हो, त्याने नाव सांगितलं सुदाम. लक्षात घ्या, सुदाम सांगितलं. हे सुदाम नाव ऐकून, लक्षात घ्या, देवाचा उपरणा कुठेतरी पडला. लक्षात घ्या, ते तसाच धाव टेकत टेकत लगे कुठं आला? सुदामाला भेटण्याकरता आला. सुदामाला पाहिल्याच्या नंतर देवाने कडकडून अशी मिठी मारली. मिठी मारल्याच्या नंतर आतिथ्य सत्कार करून सुदाम देवाला आपल्या महालामध्ये आणलं, आपल्या आसनावर बसवलं, आपले कपडे परिधान करायला दिले. लक्षात घ्या, आणि स्वतः देवाने पाद्यपूजा सुदाम देवांची करावी. लक्षात घ्या, सुदाम देवांची पाद्यपूजा झाल्याच्या नंतर सुदाम देवांना देव म्हणतोय, का रे एवढ्या वर्षानंतर मित्राची आठवण आली, बरं आलास तर आला, काहीतरी आणलंय का तू? सांग ना मला जरा, आणलंय का? हो, सुदाम देवाला आठवण पडली, आपण काहीतरी आणलेलं आहे, पण जे आणलेलं आहे ते द्यायचं कसं? हो, सुदामदेव देवाला म्हणतायत, हे कृष्णा, तुला मी काहीतरी आणलेलं आहे, परंतु तुझ्या एवढ्या पत्न्या आहेत तिथं, मी कसा देऊ रे तुला? कारण जे आणलेलं आहे ते मी तुला देऊ शकत नाही. सुदामदेव म्हणतायत, काय दिलेलं आहे वहिनीने? जरा मला दाखव तरी. देवाने ते गाठोडं सोडलं. लक्षात घ्या, हो, त्याच्यातून 5 घरं मागून, भिक्षा मागून जे काही भेटलं होतं, पोहे म्हणा, ते पोहे देवाला दिले. देवाला पोहे दिले. एक फका मारला देवाने, सोन्याची नगरी तिकडे लगेच तयार झाली. लक्षात घ्या, हो, दुसरा फका मारतोय तर लगेच माता रुक्मिणी आली, अरे देवा थांब. हो, एक घास मारला, सोन्याची नगरी दिली, आता दुसऱ्या घासामध्ये काय ही द्वारका देतोस का त्याला? हो
हो, लक्षात घ्या. एवढा श्रीमंत असणारा भगवान श्रीकृष्ण परमात्मा उदार आहे. लक्षात घ्या. त्याने अंतःकरणातील शुद्ध भाव बघून त्याला सोन्याची नगरी दिली. लक्षात घ्या. शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा दिला. मग तुम्ही म्हणाल आता ती सोन्याची नगरी कुठे गेली? ती गेली कारण आता असती तर तुम्ही लुटली असती. विठाला विठाला. या ब्रह्मांडामध्ये फक्त तिघांकडेच नगऱ्या सोन्याच्या होत्या. एक रावणाकडे होती, हो, एक भगवान श्रीकृष्ण परमात्म्याकडे होती आणि एक सुदामदेवाकडे होती. एक जाता जाता एक तुम्हाला सांगून जातो. लक्षात घ्या. रावणाची जळाली, बरोबर ना? रावणाची जळाली, देवाची बुडाली, हो, आणि सुदाम देवाची नाईनाट झाला. कोणाला काहीच ठेवलं नाही. विठ्ठल विठाला. तरी सुद्धा 5 ग्रॅमची अंगठी आपण मिरवतोय पंक्तीमध्ये वाढत असताना. अरे जिथं त्याची जळाली, त्याची बुडाली, आपली कुठं टिंगली मिरवता? हा, मला सांगा ना, जिथून उंटाच्या पाठीवरून पाणी जातंय, लक्षात घ्या, पूर आला, उंटाला नदीच्या त्या बाजूला जायचंय, त्या बाजूला जात असताना उंटाच्या पाठीवरून पाणी जातंय. तिथं शेलीने काही नाटकं करायची गरज आहे का? शेलीने, मेंढीने काय करायची गरज आहे का? ती असा विचारतोय, उंटाच्या पाठीवरून पाणी जाते, माझ्या पाठीवरून कसं काय झालं? अरे तू बुडशील ना. विठाला विठाला. हो, म्हणून तुकोबारांनी या ठिकाणी सांगितलं, शरण जा उदारा. तो उदार आहे. उदार असणारा भगवान परमात्मा, देव उदार, देव उदार, तो उदार आहे म्हणून त्याला तुम्ही शरण जा. लक्षात घ्या. शरण जा उदारा पांडुरंगा. देह हे काळाचे. हा देह कोणाचा आहे? काळाचा आहे. लक्षात घ्या. तो याला घेऊन जाणार आहे. धन कुणाचं आहे? कुबेराचं आहे, आपलं नाही. लक्षात घ्या. रावणाकडे शुद्ध कांचनाची 7 कोटी घरं रावणाकडे सोन्याची होती. सोन्या या नावाची नव्हती, अथवा सोन्या या माणसाची सुद्धा नव्हती. लक्षात घ्या. शुद्ध कांचनाची 7 कोटी घरं सोन्याची एकट्याच्या मालकीची होती. लक्षात घ्या. एकट्याच्या मालकीची होती 7 कोटी घरं. हो, एक वीट नाही म्हटलं, 7 कोटी घरं म्हटलेलं आहे. मग त्या घरांमध्ये असणारे बेडरूम सुद्धा सोन्याचे. लक्षात घ्या. त्या घरामध्ये असणारी भांडी सोन्याची. लक्षात घ्या. त्या घरातून निघणारा धूर सुद्धा कसा होता? पूर्वी भारतातून निघणारा धूर कसा होता? ऐकलेलं आहे ना. मग तो धूर जर सोन्याचा भारतातून निघत असेल तर लंका का नव्हती सोन्याची? ती लंका सोन्याचीच होती बाबा. लक्षात घ्या. सोन्या माणसाची नाही बरं का, लंका ही सोन्याची होती. लक्षात घ्या. धूर सोन्याचा निघत होता. लक्षात घ्या. एकटा उभा राहिला इलेक्शनला पठ्ठ्या तर अपक्ष निवडून यायचा. लक्षात घ्या. हो, फॉर्म भरला, काँग्रेसने नाही दिला, शिवसेनेने दिला, भाजपने नाही, काही घेणं देणं नाही मला कोणाशीच. अरे मी समर्थ आहे. लक्षात घ्या. एवढा मोठा कुटुंब ज्याचा सांगातले कवडी गेली नाही, त्याच्या जोडीला काहीच गेलं नाही. आपल्या जोडीला काय जाणार आहे? धन कुबेराचे. हे सगळं काही कुबेराचं आहे. लक्षात घ्या. हे ते मनुष्याचे काय आहे? विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, हरी जय जय. बोला बोला, टाळी वाजवा. हरी जय जय. बोला हरी जय जय, हरी जय जय. विठोबा रखुमाई, ज्ञानेश्वर
माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली हरी आलिया संसारा उठा वेग करा शरण जा बुदारा पांडुरंगा देह हे काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे देता देवविता नेता नेवविथा येथे याची सत्ता काय आहे निमित्ताचा धनी केला असे प्राणी माझे माझे म्हणून व्यर्थ गेला तुका म्हणे कारे नाशिवंतासाठी देवासवे आटी पाडी देह हे काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे. आपल्या घरातून एक वारकरी गेलेला आहे, लक्षात घ्या. हो, वारकरी गेलेला आहे म्हणून मी पहिल्यांदाच म्हणून गेलो. वैकुंठवासी आपले बाबा सुदाम लक्ष्मण केने यांनी या इहलोकातील प्राप्त झालेला हा जो देह आहे या देहाची यात्रा पूर्णत्वाला आणली. तदनिमित्ताने या ठिकाणी ही हरिकीर्तनाची सेवा आहे. आता ते गेल्याच्या नंतर काही कर्तव्य त्यांच्या मुलाकरता सांगितलेले आहेत. जीवितो वाक्य कारणात मृत आहे भुरी भोजनात गयायाम पिंडदानाश्च त्रिभी पुत्रस्य पुत्रतः मृत आहे भुरी भोजनात. आता आपले वडील गेलेले आहेत, 2 मुलं आणि 3 मुली त्यांना आहेत. त्या मुलांना आणि त्या मुलींना फक्त एवढंच माझं सांगण्याचं कर्तव्य आहे की आपले बाबा इहलोकाची यात्रा पूर्णत्वाला आणून गेलेले आहेत म्हणून त्यांना उत्तम अशी गती प्राप्त व्हावी याकरिता मृत आहे भुरी भोजनात. हो, लक्षात घ्या. ब्राह्मण आदिकांना त्यांनी दान धर्म करायचा असतो. अन्नदान करा, पुण्य लागेल. लक्षात घ्या. ज्ञानदान करा, पुण्य लागेल. लक्षात घ्या. त्यांना या ठिकाणी तुम्ही जे काही कराल त्या ठिकाणी त्यांना त्या पुण्याचा वाटा त्या ठिकाणी त्यांना प्राप्त होईल आणि त्यांना ज्यावेळेस तो पुण्याचा भाग पोहोचेल त्यावेळेस ते तिथून आपल्याला आशीर्वाद देतात. कल्याण इच्छिती सर्व काळ. लक्षात घ्या. तुका म्हणे पितरे आशीर्वाद देती, पितरे आशीर्वाद देती. तुकोबाराम म्हणतात देती, ते देतात असं म्हणत नाही की नाही देत, पण कधी देती? ज्यावेळेस आपण या ठिकाणी काहीतरी कर्म करू. लक्षात घ्या. त्यांच्या पश्चात आपण ज्यावेळेस काहीतरी कर्म करू त्यावेळेस कल्याण इच्छिती सर्व काल. आता हे बाबा गेलेत म्हणूनच मी सांगतोय असं नाही, तर या ठिकाणी आपण सर्व बसलेले आहोत. अधिक मास चालू आहे. लक्षात घ्या. अधिकस्य अधिकम फलम. लक्षात घ्या. या अधिक मासामध्ये आपण गेलेल्या पितरांसाठी जर काही कर्तव्य कर्म केले, लक्षात घ्या. एक 4-5 ब्राह्मणांची पोरं म्हणा, नाही ब्राह्मणांची पोरं ब्राह्मण नाही भेटले तर गरीब वाडीमध्ये जा तुम्ही. लक्षात घ्या. त्या गरीब आदिवासी वाडीमध्ये त्यांना काही ते दान धर्म करा. मी तर म्हणतोय ज्याला रोज गुलाबजाम भेटतो त्याला देण्यापेक्षा ज्यांना भेटत नाही त्यांना द्या. लक्षात घ्या. त्यांना का द्या त्याचं कारण असं सांगितलेलं आहे की ज्ञानोबाराने खूप गोड ओवी सांगितलेले. ज्ञानोबाराय म्हणतायत आपण जे देतोय त्याची परतफेड करता आली नाही पाहिजे. लक्षात घ्या. हो, ज्ञानोबारायांनी सांगितलेले दानाचं वर्णन करत असताना, सात्विक दानाचं वर्णन करत असताना असं सांगितलेले, घेतलेनी नुमचे काहीसेनी. हो हो, आचाराचे मूलपीठ वेदांची विचारपेठ तैसे द्विजरत्न चोखट पाहोनिया. दान द्यायचं असेल तर अशा ब्राह्मणाला द्या. लक्षात घ्या. सात्विक ब्राह्मणाला दान द्या. कधी कधी आम्ही ब्राह्मण पाहतोय, लक्षात घ्या, म्हणजे जे पाहिलेले ते सांगतोय. लक्षात घ्या. कधी कधी ब्राह्मण असे पाहतोय तर आम्हाला कधी कधी आम्हाला सुद्धा असं वाटतंय की याला चांगल्या कार्याकरता आणावं की नाही आणावं. हो, कारण तो सिगारेट जर ओढत असेल तर तो काही चांगले कर्म करत असेल का? तंबाखू खात असेल तर त्याला विधीला बोलणं योग्य आहे का? योग्य नाही. तरी सुद्धा शास्त्राने सांगितलं त्या कर्माचा अधिकारी तोच आहे, त्याला आणा. तो कर्म जरी त्याचे वाईट आहेत आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही ठेवायचं का? त्याचे कर्म त्याच्यापाशी, आपलं कर्म करून घ्यायचं. लक्षात घ्या. म्हणून मी सांगतोय की गरिबांना दान करा. लक्षात घ्या. मृताय भुरी भोजनात. गयेसारख्या तीर्थक्षेत्रामध्ये कधीतरी तुम्हाला जाण्याचा योग आला तर जा, त्या ठिकाणी पिंडदान करा. बस एवढंच सांगतोय. कारण काय आहे, आपले वडील गेले हा आपल्या जीवनातील पर्वकाल सांगितलेला आहे. पुत्रासी पर्वकाल जन्मताची जोडे एक वेळ, माता पित्याचा अंतकाळ ते धर्माची वेळ अतिपवित्र सांगितलेले. म्हणजे आनंद व्यक्त करायचा का त्या दिवसामध्ये? आनंद व्यक्त करायचं म्हणजे त्या क्षणाला काहीतरी दान धर्म करा, असंच आपल्याला संत महात्म्यांनी सांगितलेलं आहे. म्हणून या दोन्ही मुलांना एक सूचना आहे की वडील गेलेत ना, तत्पश्चात फक्त दान धर्म करायचा. पैसा तुम्ही कोणाला द्या नाहीतर नका देऊ. अन्नदान तरी करू शकतो ना आपण, अन्नदान करा.
वस्त्रदान करा. वस्त्रदान सुद्धा असं करा की जे परिधान करता येईल. शाली अजिबात कोणाला द्यायच्या नाही बरं का. कीर्तनकार जर आला ना त्या कीर्तनकाराला नारळच द्या, पण शाली अजिबात देऊ नका. कारण कीर्तनकाराच्या घरामध्ये शालींना कमी नाही, लक्षात घ्या. त्या शालिनी सुद्धा ठेवत नाही. लक्षात घ्या. म्हणून कीर्तनकाराला वारकरी जे उभे असतात त्यांना शाली द्यायच्या भांडणात पडूच नका तुम्ही. रुमाल द्या. जितेंद्र महाराज सांगतात की रुमाल द्या, 10 रुपयाचा रुमाल द्या, तो घाम पुसण्याकरता तरी कामा येईल. लक्षात घ्या. हो, म्हणून सांगतोय की काहीतरी दान धर्म चांगल्या प्रकारे करा. आणि मी तर सांगतोय की तुम्ही हे पैसे दान कोणाला देण्यापेक्षा ना अन्नदानच करा. फक्त अन्नदानच करायचं. लगेच "ए बाबा हे घे आणि हे खा." अन्नदान लगेच होतं. आता आपण एखाद्या गरीबाला दिले, समजा दिले पैसे, आता तुम्ही 50 रुपये गेले आणि तिकडनं त्याने 90 घेतली तर मग आपलं दान व्यर्थ गेलं. लक्षात घ्या. म्हणून हे पाहोनीय म्हणून ज्ञानोबारांनी शब्दरचना काय केलेले, तैसे द्विजरत्न चोखट. चांगला माणूस बघूनच द्या दान, असं खराब माणूस दान देऊ नका. लक्षात घ्या. पाहोनीय म्हणजे दान देत असताना, धनदान करत असताना व्यक्ती पहा आणि मग दान करा. लक्षात घ्या. अशा प्रकारे चांगले कर्म आपल्या जीवनात करा. लक्षात घ्या. बाबा वारकरी होते, ते विठ्ठलाला आवडते होते कारण ते आळंदीची वारी करणारे होते. आमचे मामा हरिभाऊ मामा त्यांच्याबरोबर ते राहायचे. लक्षात घ्या. म्हणून साधना करणाऱ्या व्यक्तीबरोबर राहत असताना जीवन साधनामय होते. लक्षात घ्या. त्यांचं जीवनसुद्धा साधनामय होते. ते सुद्धा वारकऱ्यांची सेवा करत होते. म्हणून बाबासुद्धा त्या सेवेचे वाटेकरी होते. आज ते बघा ना, त्यांच्या घरातील प्रत्येक व्यक्ती, त्यांना असं वाटतं आमच्या घरामध्ये वारकरी यावे, आणि त्यांच्या घरामध्ये वारकरी आल्याच्या नंतर त्यांना आनंद होतोय. काहींच्या घरामध्ये वारकरी गेल्याच्या नंतर त्यांचे ट्यूब लगेच बंद होते. लक्षात घ्या. हो, परंतु काहींच्या घरामध्ये वारकरी गेल्याच्या नंतर आनंद होतोय. लक्षात घ्या. त्यांच्या घरामध्ये एक व्यक्ती जर सेवेदारी असती तर त्यांच्या घराचं नवल नाही, पण त्यांच्या घरातील सगळीच्या सगळी व्यक्ती, सगळ्या व्यक्ती, लक्षात घ्या, हो, जेवढ्या काही व्यक्ती आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या वारकऱ्यांच्या सेवेदारी आहेत. आणि 7ही दिवस सप्ताहामध्ये वारकऱ्यांची सेवा, इतर दिवशी सुद्धा सेवा करतायत. दादांनी ही सेवा मला सांगितलं की आपले वारकरी बाबा होते, त्यांच्या निमित्ताने तुम्हाला या ठिकाणी सेवा करायची आहे, म्हणून या सेवेकरता या ठिकाणी आलो. झालेली सेवा सर्वांच्या चरणावर समर्पित करतोय. आज या कीर्तनाकरता उपस्थित असणारी ही गंधर्व सभा, हरिभक्तीपरायण आदरणीय आमचा तुकाराम, लक्षात घ्या. या ठिकाणी आमचे नितीन महाराज आहेत, आमचे दादा आहेत, हरिभाऊ दादा आहेत, प्रमोद महाराज आहेत, आमच्या नांदपची मंडळी, मानिवलेची मंडळी आहेत. अशी सगळी मंडळी, या सगळ्यांच्या चरणावर ही सेवा समर्पित करतोय. बिना करंटची आज माईक सिस्टीम चालू झालेली आहे, राहिलेली आहे. त्या दिवशी खूप करंट दिला, म्हणून तुमचं सुद्धा मनापासून धन्यवाद व्यक्त करतोय आज की खूप चांगली माईक सिस्टीम लागली. सेवेला विराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल.